कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भगवंतांनी श्रीमद भगवद्गीतेमध्ये वर्णिलेला स्थितप्रज्ञ. भगवंतांनी गीतेच्या दुसऱ्या अध्यायापासूनच अर्जुनास उपदेश करण्यास सुरुवात केली होती. प्रथम त्यांनी जीवनविषयीचे 3 महान सिद्धांत सांगितले. ज्या सिद्धांतावर संपूर्ण जीवन उभारायचे ते एकदा आपल्या गळी पूर्णपणे उतरल्यावर पुढचा मार्ग हा सुलभ होतो. ते आहेत आत्म्याची अमरता आणि अखंडता, दुसरा देहाची क्षुद्रता आणि तिसरा स्वधर्माची अबाध्यता. हेच ते भगवंतांनी सांगितलेले 3 महान सिद्धांत होते. आत्म्याच्या अमरतेबद्दल सांगताना भगवंत म्हणतात, हा आत्मा कधी जन्मत नाही, तसेच कधी मरतही नाही, तसेच एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होत नाही, कारण हा जन्म नसलेला, नित्य, सनातन आणि प्राचीन आहे. भगवान अर्जुनाला पुढे म्हणाले, हे पार्था, हा आत्मा नाशरहित, नित्य, न जन्मणारा व न बदलणारा आहे. मनुष्याचे शरीर आत्म्याने धारण केलेल्या वस्त्राप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे आपण जुनी वस्त्रे टाकून देऊन नवीन वस्त्रे धारण करतो, त्याचप्रमाणे हा आत्मा जीर्ण झालेला देह त्यागून नवीन देहात प्रवेश करतो. या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा सुकवू शकत नाही. असा हा आत्मा अव्यक्त, अचिंत्य आणि विकाररहित आहे. देहाच्या क्षुद्रतेबद्दल सांगताना भगवान म्हणतात, हा देह नित्य परिवर्तनशील आहे. पंचभूतापासून निर्माण झालेला हा देह अंती पंचभूतामध्येच विलीन होणारा आहे. हा देह क्षणाक्षणाला बदलणारा आहे. बाल्य, तारुण्य, वार्धक्य हे तर प्रत्येकाच्या अनुभवाचे आहेतच आणि ते कोणीही टाळू शकत नाही. तिसरा सिद्धांत भगवंतांनी सांगितलेला स्वधर्माच्या अबाध्यतेचा. पहिले 2 सिद्धांत चित्तात एकदा उत्तम रीतीने ठसले म्हणजे स्वधर्माचे आचरण अत्यंत सुलभ होते. सारांश हा की अधर्म व परधर्म या आडवाटा सोडून साधकाने स्वधर्माचा सहज सोपा मार्ग स्वीकारावा. स्वधर्माची कास कधी सुद्धा सोडू नये. देह हा क्षणभंगूर आहे हे लक्षात ठेवून तो स्वधर्माकारणेच वापरावा आणि जरूर तेव्हा त्याचा स्वधर्मासाठी त्याग करावा. आत्म्याच्या अखंडतेचे आणि व्यापकतेचे भान सतत जागृत ठेवून चित्तातून स्व-पर भेद काढून टाकावा. भगवंतांनी सांगितलेल्या या मुख्य सिद्धांताचे आपण आचरण केल्यास नरदेहाचे नि साधने सच्चिदानंद पदवी घेणे हा अनुभव आल्यावरतून जाणार नाही. भगवंतांनी जीवनाचे नुसते सिद्धांत सांगितले नाहीत, तर ते प्रत्यक्षात आचरणात आणण्याची पद्धती सुद्धा सांगितली. तिलाच योग असे म्हणतात. सांख्य म्हणजे सिद्धांत किंवा शास्त्र आणि योग म्हणजे कला. ज्ञानेश्वर माऊली या संदर्भात म्हणते, योगिया साधिली जीवन कला. गीता सांख्य आणि योग शास्त्र व कला या सर्वांनी परिपूर्ण आहे. कर्म करणाऱ्या व्यक्तींची 2 प्रकारची प्रवृत्ती असते. काहींना वाटते आम्ही कर्म केले तर त्या कर्माचे फळ आम्ही अवश्य टाकणार, तो आमचा अधिकारच आहे. परंतु काही जणांची अशी वृत्ती असते की कर्माचे फळ जर आम्हाला मिळणार नसेल तर आम्ही कर्मच करणार नाही. भगवंतांनी मात्र या दोन्हीपेक्षा वेगळी वृत्ती सांगितली आहे. ते म्हणतात, कर्म तर कराच, परंतु फळाचा अधिकार राखू नका. कर्म करणाऱ्यांना फळाचा अधिकार आहे, परंतु स्वेच्छेने तो सोडून द्यायचा आहे. फलाशा ठेवू नका असे सांगताना कर्म उत्कृष्ट झाले पाहिजे असे गीता बजावून सांगते आहे. गीता जेव्हा मनुष्यांची दृष्टी कर्मफलावरून खेचून घेते तेव्हा ती या युक्तीने त्याची कर्मातील तन्मयता शतगुणित करते. फलनिरपेक्ष पुरुषाची कर्मातील तन्मयता समाधीच्या कोटीची असते. त्यामुळे कर्म करीत असताना त्याचा आनंद इतरांपेक्षा शतगुणित असतो. अशा दृष्टीने पाहिले
म्हणजे निष्काम कर्म हेच स्वतः एक महान फळ आहे. एकदा साधन निश्चित झाले म्हणजे आयुष्यभर तेच आचरित गेले पाहिजे. मध्यंतरी देवाचे दर्शन झाले तरी साधन सोडण्याची गरज नाही. जीवनाचे हे महान सिद्धांत आणि ते आचरणात आणण्याची कला यांचे विवेचन ऐकून अर्जुनाने विचारले, भगवंता, सांख्यनिष्ठा ज्याच्या बुद्धीत स्थिर झाली आहे, फलत्यागरूपी योग ज्याच्या जीवनात मुरला आहे, अशा पुरुषाची लक्षणे मला सांगा. ज्याला स्थितप्रज्ञ म्हणायचे तो बोलतो कसा, बसतो कसा, चालतो कसा. भगवंतांनी दुसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या 18 श्लोकात स्थितप्रज्ञाचे गंभीर आणि उदात्त चरित्र वर्णन केले आहे. या 18 श्लोकात गीतेच्या 18 अध्यायांचे जणू सारच साठले आहे. स्थितप्रज्ञ गीतेची आदर्श मूर्ती आहे. हा शब्द सुद्धा गीतेचा आपला स्वतंत्र शब्द आहे. शब्दाच्या अर्थानुसार स्थितप्रज्ञ म्हणजे स्थिर बुद्धीचा मनुष्य. संयमाशिवाय स्थिर बुद्धी साधणे अशक्य असते. अर्जुनाला उत्तर देताना भगवान म्हणाले, हे अर्जुना, ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्व कामनांचा त्याग करून आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहतो, त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते. दुःखदायक प्रसंगाने त्याच्या मनाला खेद होत नाही आणि सुखाची प्राप्ती झाल्यावर तो आनंदाने हुरळून जात नाही. सुखात आणि दुःखात जो सम असतो तसेच त्याची प्रीती, भय आणि क्रोध नाहीसे झाले आहेत, असा मुनी स्थिर बुद्धीचा म्हणावा. जो पुरुष सर्व बाबतीत स्नेहशून्य असून शुभ किंवा अशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्नही होत नाही किंवा त्यांचा खेदही करीत नाही, असा पुरुष स्थिर बुद्धीचा समजावा. कासव ज्याप्रमाणे धोक्याच्या जागी आपले अवयव संपूर्णपणे आत ओढून देते आणि बिनधोक्याच्या जागी ते वापरते, त्याप्रमाणे हा पुरुष इंद्रियांच्या विषयांपासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो आणि ती परमार्थ कार्यात लावतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या पुरुषाचे सुद्धा केवळ विषयच दूर होतात, परंतु त्यांच्या विषयाची आवड नाहीशी होत नाही. परंतु स्थितप्रज्ञ पुरुषाचे केवळ विषयच दूर होत नाहीत, तर त्याच्याबद्दलची आसक्ती सुद्धा दूर होते. भगवान पुढे म्हणाले, हे महाबाहो, ज्याची इंद्रिये इंद्रियांच्या विषयांपासून सर्व प्रकारे आवरून धरलेली असतात, त्याची बुद्धी स्थिर असते. सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्रीसारखी असते, अशा नित्य ज्ञानस्वरूप परमानंदाच्या प्राप्तीत स्थितप्रज्ञ योगी जागतो. ज्या नाशिवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जागतात, त्यावेळी परमात्मा तत्व जाणणाऱ्या या मुनीला ती वेला रात्रीसारखी असते. सर्व बाजूंनी भरलेल्या व स्थिर असलेल्या समुद्रात त्याला विचलित न करता समावून जाते. त्याचप्रमाणे सर्व भोग ज्या स्थितप्रज्ञ पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करता समावून जातात, तोच पुरुष परमशांती प्राप्त करतो. भोगांची इच्छा करणारा नाही. स्थितप्रज्ञ पुरुष सर्व कामनांचा त्याग करून जीवन जगत असतो व ब्रह्माला प्राप्त झालेल्या पुरुषाची ही स्थिती असते. ती प्राप्त झाल्यानंतर योगी कधी मोहित होत नाही. अंतकाळी सुद्धा या ब्राह्मी स्थितीतच तो स्थिर होऊन ब्रह्मानंद मिळवितो. विषय भोगातून इंद्रिये आवरून घेणे आणि परमार्थ कार्यात त्याचा योग्य उपयोग करणे हा संयम कठीण आहे. त्यासाठी अथक प्रयत्न व ज्ञान ही दोन्ही पाहिजे. परंतु एवढे करून तो सर्वदा साधेलच असे नाही. परंतु या परिस्थितीत साधकाने निराश कधीच होऊ नये. आपली सर्व युक्ती वापरून ती कमी पडेल तेथे भक्तीची जोड द्यावी, अशी अत्यंत मोलाची सूचना भगवंतांनी दिली आहे. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.